नमस्कार मंडळी, आज आपण पाहूया कोकमाचं सार किंवा कोकमाची कढी. तुम्ही ह्याला सार म्हणू शकता किंवा कढी घेऊ म्हणू शकता. भातावर घेण्यासाठी किंवा जेवल्यानंतर पिण्यासाठी दोन्हीसाठी उपयोगी अशी ही रेसिपी आहे. छान रेसिपी आहे, आवडेल तुम्हाला. न स्किप करता पहा. साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया. साहित्यामध्ये घेतलेली मी अर्धी वाटी कोकम घेतलेली आहे. कोकम ही चांगल्या क्वालिटीची घ्यायची, म्हणजे त्यामध्ये अर्क असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि अर्क असलेली कोकम खूप छान असतात. आता मी ही रत्नागिरीहून, मी इथे भारतात आली तेव्हा मी रत्नागिरीहून ही मागवून घेतलेली आहे. छान अशी ही कोकम मला मिळाली, तर मी ह्याची कढी करणार आहे. आणि मी घेतलेलं आहे नारळाचं दूध. ह्याऐवजी तुम्ही ओला नारळ किसलेला पण घेऊ शकता. माझ्याकडे नारळाचं दूध हे रेडी मिळालं, ते मी घेऊन आलेली आहे इकडनं. तर ते मी वापरत आणलं, कारण नारळ आणला तर नारळ कोमा निघतो, म्हणून मी हे दूध वापरत. नारळ मिठ पण चांगला नसतो. कोथिंबीर घेतलेली आहे, आणि कोथिंबीरच्या दांड्या खूप महत्वाच्या आहेत ह्या कढीसाठी, कारण आणि शरीरासाठी पण चांगल्या असतात. फोडणीसाठी मी कढीपत्ता पण घेतलेला आहे, आणि फोडणीसाठी अजून लागणार आहे साहित्य ते नंतर फोडणी करताना दाखवेल. वाटणासाठी घेतलेलं आहे आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची. तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता, कारण आपल्यामध्ये ह्यामध्ये मसाले घालायचे नाही. तर मी हिरवी मिरची घेतली. थोडस काळी मिरी पूड घालायची आहे, वाटण करतानाच घालायचंय. बघा, मी सांगायचं विसरले, कोकम मी ह्या पाण्यामध्ये घालून घेतली. जवळजवळ अर्धी वाटी घेतलेली ना, त्यातली मी थोडीशी ती ठेवली, आणि ती का ठेवली ते पुढे तुम्हाला समजेल. आणि मी ही पाण्यामध्ये घालून घेतली, आणि त्याचा अर्क आहे कोकमाचा तो पूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं जवळजवळ ह्याला उकळवून घ्यायची चांगली, आणि त्याचा कोकमाचा जो रंग आहे, ओरिजिनल रंग, तो त्यामध्ये आला पाहिजे. तरच कोकमाचं सार हे किंवा कोकमाची कढी ही कोकमाची कढी होते. तर आपण ही आता उकळून घ्यायची. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. आता वाटणासाठी हे आलं, लसूण आणि मिरची मी बारीक चिरून ह्यामध्ये घातली. ह्यातलं थोडस काळी मिरी पूड घालून घ्यायची. काळी मिरी पूड चांगली लागते. ह्यातलीच थोडीशी ही कोकमाची आमसुल, ही कोकमाचे हे घालून घेतले. एक जवळजवळ 3-4 कोकम असे घालून घेतले. थोडस जिरं घालून घ्यायचंय. आता ह्यामध्ये कोथिंबीर आणि नारळाचं दूध घालून घेतलं. आता हे आपल्याला वाटून घ्यायचंय बारीक असं. आणि ह्यामध्ये तुम्ही नारळाचं दूध नसेल तर नारळ घालायचंय. माझ्याकडे नारळ नाही, म्हणून मी नारळाचं दूध घातलेलं आहे. तर मी आता हे वाटून घेते. बघा, छान असं कोकमाचं अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आता हे गार करून घ्यायचं, आणि आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचंय. आणि पाणी गाळून घेतल्यानंतर जी कोकम उरतील तीही आपल्याला फेकून न देता त्याचं असं चुरून त्याचाही रस काढून घ्यायचाय. आपण ते पुढे पाहूया. आता आपल्याला ही कोकम अशी गाळून घ्यायची, आणि रंग बघा प्रॉपर कोकमाचा रंग आलेला आहे, असा छान असा डार्क. आणि ही कोकम जी उरलेली आहे ती गार करून घ्यायची. आपल्याला ही फेकायची नाहीत. ह्याचा पूर्ण पिळून असा ह्याचा रस काढून घ्यायचा आहे. हाताने पिळून, थोडी गार झाली की हाताने पिळून ह्याचा रस काढून घ्यायचा. फोडणीसाठी मी पातेलं ठेवलेलं आहे, आणि पातेल्यामध्ये मी 1 चमचा एवढं, मोठा 1 चमचा आहे बघा, एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे. ह्याऐवजी तुम्ही तूप आवडत असेल तर नक्की तूप घाला. आणि आपल्याला हे आता फोडणी द्यायची आहे. जे आपण वाटण करून घेतलं ते आपल्याला फोडणीला द्यायचं आहे. तर त्यामध्ये फोडणीमध्ये आपल्याला काय काय घालायचंय ते पाहूया. तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची मोहरी. 1 पाव चमचा एवढी मी मोहरी घालून घेतली. जिरं घालून घ्यायचंय 1 चमचा एवढं. चांगलं चटचटू द्यायचंय मोहरी आणि जिरं. हिंग घालायचंय. कढीपत्त्याची पानं. आता आपल्याला वाटण बनवलं ते घालून घ्यायचंय. बघा, रंग बघा अगदी मस्त आलेला आहे, कोकमा सारखाच. त्यामध्ये आपण कोकमा पण घातली होती वाटायला. आणि आता आपल्याला हे थोडं उकळवून घ्यायचंय. मिक्सर मध्ये थोडं वाटण लागलं होतं, त्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं, आणि आपल्याला हे असं उकळवून घ्यायचंय. आणि आपण जे कोकमाचं पाणी केलेलं आहे तेही आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. आणि थोडस जे कोकम आपल्याला कुस्करून त्याचं पाणी करायचंय, तेही आपल्याला पाणी अजून त्याच्यात वाढवून घालायचंय. बघा, छान असं हे कोकमाचा रंग बघा कसा ह्या सारामध्ये उतरलेला आहे. आणि अशा पद्धतीने कोकमाचं सार करायचं असते. आणि आता अजून आपल्याला ह्यामध्ये काय घालायचं ते आपण पुढे पाहूया. आता अजून ह्यामध्ये ही 3-4 अशी अख्खी कोकम ही घालायची असतात. ती पण मी आता घालून घेतली, आणि आता हे कोकम घालून पुन्हा उकळवून घ्यायचंय. आता ह्यामध्ये जाईल मीठ. मी अजूनपर्यंत मीठ घातलं नव्हतं, आता ह्यामध्ये मीठ घालून घेते. एक चवीनुसार असं लहान 2
चमचे घालून घेतलं. आता कोकम कुस्करून त्याचं पाणी पण मी घालून घेतलं आणि बघा छान अशी आता ह्याला उकळी यायला लागलेली आहे. व्यवस्थित उकळवून घ्यायचं आणि असं कोकमाचा अर्क पूर्ण काढून घ्यायचा. छान असं कोकमाचं सार होतं. आणि आता ह्यामध्ये अजून घालायचं आहे थोडस चवीसाठी गूळ घालायचंय. गूळ पहिलं घालायचं कारण आंबट गोड अशी टेस्ट आली पाहिजे. कारण ह्यामध्ये आपण तिखटाचा वापर नाही, त्यामुळे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर जास्त करू शकता. मी एकच घातलेला आहे. त्यामध्ये मी थोडस गूळ घातलं. हिरवी मिरची तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडं घालू शकता. मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका. आणि बघा मी कोकमाचं पाणी घालून घेतलं, उकळवलं ते. नारळाचं दूध घालून घेतलं मी 1 वाटी, म्हणजे 1 बाउल मी वाटण्यासाठी वापरला आणि 1 बाउल अजून मी त्यामध्ये नारळाचं दूध एक्स्ट्रा ऍड केलं. जे मिक्सरमध्ये पाणी लागलेलं होतं त्यामध्ये घालून असं 2 वाटी तुम्ही नारळ वापरू शकता. आणि छान असं जवळजवळ एक 5-6 माणसासाठी पेक्षा जास्त पुरेल इतकं हे कोकमाचं सार झालेलं आहे. म्हणजे अजून उकळी यायची आहे, पण म्हणजे तेवढ्या लोकांना पुरेल इतकं आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने छान असं कोकमाचं सार बनवू शकता. आणि मंडळी, मला एक सांगायचं होतं की माझी शेवयाची रेसिपी आहे ना, त्यामध्ये शेवया पिवळ्या दिसतात का असं एक ताईने मला कमेंट्स केलेले. ते आपल्याच युट्यूबला ताई आहेत. मंडळी, हा आहे किचन मधला माझा लाईट. ह्यामुळे माझे व्हिडिओ आहेत ना ते पिवळे दिसतात कधी कधी. तर त्या ताईंना मला हा दाखवायचा आहे. त्या ताई पुन्हा पाहतील तर माझा व्हिडिओ मध्ये शेवया पिवळ्या का होतात ते कारण हे आहे. हा मोठा लाईट आहे, ह्याचा लाईट असा पडतो, पिवळा पडतो. बघा मंडळी, मस्त कढीला उकळी आलेली आहे. मंडळी, तो मी लाईट का दाखवला, माझा शेवयाच्या खिरेला ना पिवळापणा आला. तो लाईट आहे ना तो त्यावर पडला आणि इकडला मी सरफेस लाईट लावला ना तोही पिवळा आहे. दोन्ही लाईट एकत्र पडल्यामुळे तो पिवळा रंग आला. मी कुठलंच फिल्टर दिलेलं नाही त्या शेवयाला. ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांना सुद्धा वाटलं असेल की शेवया पिवळ्या का दिसतात. तर ताईंनी त्या कमेंट्स पण केले, त्याला मी रिप्लाय पण दिले. तर माझ्या डोकीवर जो लाईट आहे ना तो पिवळा आहे आणि बाजूचं बॅकग्राऊंड आहे ना ते पण लाकडी आहे, वुडन आहे. त्यामुळे तो शॅडो असा पडतो ना दुपारच्या टायमिंगला की सगळं पिवळंच दिसतं. त्याला मी काहीच करू शकत नाही. तर म्हणून मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. मी त्यांना बोलली मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेलच आणि म्हणून मी लाईट पण दाखवलेला आहे ह्या व्हिडिओ. बघा मंडळी, मस्त कढी किंवा सार छान उकळलेला आहे ना. आणि हे आपले आता ह्याचं कोकमाचं सार तयार झालेलं आहे. खूप पौष्टिक असं छान असं सर्दी असो का गरमी असो सगळ्या वेळी हे आपलं खाल्लं जाणारं पिल्लं जाणारं सार आहे. तुम्ही भातासोबत घ्या किंवा असंच प्यायला सूप म्हणून घ्या. सगळ्यासाठी चांगलं पौष्टिक असं सार आपलं तयार झालेलं आहे. तर मी हे सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. बघा मंडळी, गरमागरम भातासोबत असं कोकमाचं सार, कोकमाची कढी किंवा सूप तयार झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली गार्निशिंगला आणि वरून एक अजून कोकम घातलं. छान अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.